उदय सामंत यांना खरंच उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे का? मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदेंवर होणाऱ्या आक्रमक टीकेमागे शिंदे गटातीलच एखादा अंतर्गत राजकीय खेळ सुरू आहे का? नवनाथ वाघमारे यांनी केलेले आरोप जर राजकीय आरोप म्हणून बाजूला ठेवले तर या आरोपांमागून महाराष्ट्राच्या सत्ता कारणातील कोणती समीकरणं समोर येतात? उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यात खरंच सगळं आलबेल आहे का? प्रसाद लाड यांच्यावरही याच संदर्भात आरोप का केले जात आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असताना त्याचा वापर महायुतीच्या अंतर्गत सत्ता संघर्षासाठी केला जातोय का? कारण हा विषय आता केवळ मनोज जरांगे विरुद्ध सरकार एवढाच राहिलेला नाही. या आरोपांमधून महायुतीच्या आत एकनाथ शिंदे यांच्या भोवती तयार होणाऱ्या राजकीय दबावाचा, शिंदे गटातील संभाव्य अस्वस्थतेचा आणि पुढच्या सत्ता वाटपाच्या राजकारणाचा मोठा प्रश्न समोर येतोय. पण या सगळ्यात उदय सामंत नेमके कुठे उभे आहेत? हा प्रश्न आता सर्वात जास्त चर्चेला जातोय. नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलताना उदय सामंत, प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केले. उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे, त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्यासाठी मनोज जरांगे यांचा वापर करत असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. एवढंच नाही तर उदय सामंत हे मनोज जरांगे यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. प्रसाद लाड यांच्यावरही त्यांनी अशाच स्वरूपाचे आरोप करत मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण झाला तर त्यासाठी हे दोन्ही नेते जबाबदार असतील असा गंभीर इशारा दिला. अर्थात हे आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे आणि त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली असल्याचं गृहीत धरता येणार नाही. पण राजकारणात अनेकदा आरोपांपेक्षा त्या आरोपांनी निर्माण केलेले प्रश्न महत्त्वाचे ठरतात आणि या आरोपांनी नेमका तोच प्रश्न उभा केलाय की महायुतीच्या आत सत्तेची पुढची शर्यत सुरू झाली आहे का? कारण एकनाथ शिंदे यांचं राजकारण समजून घेतलं तर गेल्या काही वर्षात मराठा समाजाशी त्यांचं समीकरण हा त्यांच्या राजकीय रणनीतीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदेसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे स्वतःची स्वतंत्र राजकीय वैधता निर्माण करणं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा, हिंदुत्व आणि शिवसेनेची संघटनात्मक ओळख याबरोबरच मराठा समाजामध्येही स्वतःची स्वीकार्यार्हता निर्माण करणं शिंदेसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शिंदे सरकारने सुरुवातीला घेतलेला राजकीय दृष्टिकोन हा योगायोग नव्हता असं म्हणणारे अनेक राजकीय विश्लेषक आहेत. मात्र आता चित्र बदलतंय का? ज्या मराठा आंदोलनाचा राजकीय फायदा शिंदे सरकारला होऊ शकतो असं एकेकाळी वाटत होतं, त्याच आंदोलनातून आता सरकारवर, विशेषतः शिंदेंवर दबाव निर्माण होतोय का? उदय सामंत हे शिंदे गटातील महत्त्वाचे नेते आहेत. सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं आहे. संघटनात्मक आणि प्रशासकीय पातळीवर त्यांची भूमिका आहे. त्यामुळे ते फक्त शिंदे गटातील एक मंत्री नाहीत तर सत्तेच्या आतील राजकारणात वजन असलेला चेहरा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेचा आरोप होणं ही साधी गोष्ट नाही. पण त्याच वेळी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल की महत्वाकांक्षा असणं आणि त्या महत्वाकांक्षेसाठी एखाद्या आंदोलनाचा वापर करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. दुसऱ्या आरोपासाठी ठोस पुरावे लागतात. त्यामुळे वाघमारे यांच्या आरोपांकडे सध्या राजकीय दाव्यांच्या चौकटीत पाहावं लागेल. मात्र समजा उदय सामंत यांना भविष्यात उपमुख्यमंत्री पदाची संधी हवी असेल तर त्यांच्यासमोर सर्वात मोठा अडथळा कोण? भाजप नाही, सुनेत्रा पवारही नाही, तर सध्याच्या समीकरणात स्वतः एकनाथ शिंदे हेच त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या मोठं केंद्र आहे. कारण शिंदे फक्त मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते नाहीत, ते स्वतःच्या गटाचे सर्वात मोठे राजकीय केंद्र आहेत. त्यामुळे शिंदेची ताकद कमी झाली तर शिंदे गटात दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यांसाठी जागा निर्माण होऊ शकते आणि याच ठिकाणी वाघमारे यांच्या आरोपांना राजकीय संदर्भ मिळतो. पण प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा वापर करून कोणताही नेता शिंदेची ताकद खरंच कमी करू शकतो का? हे तितकं सोपं नाही. मनोज जरांगे पाटील हे स्वतःच्या आंदोलनाच्या राजकीय भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांची भाषा आक्रमक आहे, त्यांचा जनाधार आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे जरांगे यांची प्रत्येक भूमिका एखाद्या नेत्याच्या इशाऱ्यावर चालते असं सरसकट म्हणणं राजकीयदृष्ट्या धोकादायक ठरू शकतं. पण दुसरीकडे कोणत्याही मोठ्या आंदोलनाभोवती राजकीय शक्ती सक्रिय होतात हे महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन नाही. आंदोलन वेगळं आणि त्याचा राजकीय वापर वेगळा, ही रेषा मात्र कायम धुरत असते. आता दुसरं नाव प्रसाद लाड. नवनाथ वाघमारे यांनी प्रसाद लाड
लाड यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तेव्हा प्रसाद लाड लगेच प्रतिक्रिया देतात आणि दुसरीकडे तेव्हा जरांगे यांना रसद पुरवत असल्याचा दावा वाघमारे यांनी केला आहे. या आरोपांचीही स्वतंत्र पुष्टी झालेली नाही, पण राजकीय दृष्ट्या पाहिलं तर प्रसाद लाड हे भाजपमधील आक्रमक मराठा चेहरा म्हणून स्वतःची भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि भाजपमधील काही नेत्यांची भूमिका यांचं समीकरण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि आता खरी गोष्ट, जर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रात पुन्हा पेटला तर त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल? सरकारला, विरोधकांना की महायुतीच्या आतल्या एखाद्या गटाला? कारण सामाजिक संघर्ष हा एक सामाजिक प्रश्न राहत नाही, तो निवडणुकीच्या गणितात बदलतो देखील. मराठा समाज नाराज झाला तर त्याचा परिणाम एका प्रकारे होतो, ओबीसी समाज अस्वस्थ झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या प्रकारे होतो, आणि या दोन्ही समाजांमध्ये संघर्ष वाढला तर त्याचा सर्वात मोठा फटका सत्ताधारी आघाडीला बसू शकतो. म्हणूनच नवनाथ वाघमारे यांच्या आरोपांमध्ये सर्वात गंभीर मुद्दा हा उदय सामंत उपमुख्य होतील का हा नाही, तर खरा प्रश्न हा आहे की महायुतीच्या अंतर्गत सत्ता समीकरणांवर सामाजिक आंदोलनांचा प्रभाव पडतोय का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आता फक्त निवडणुकींपूर्वीच सत्ता संघर्ष होत नाही, तो सत्तेत असतानाही सुरू असतो. मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, कोणत्या नेत्याकडे कोणतं खातं, कोणाच्या पक्षाच्या संघटनात्मक दृष्ट्या मजबूत, कोणताचा जनाधार कुठल्या समाजात जास्त, आणि पुढच्या सत्ता वाटपात कोणाचं वजन किती, या प्रत्येक प्रश्नांभोवती आतून राजकारण सुरूच असतं. आणि म्हणूनच उदय सामंत यांच्यावर झालेले आरोप हे केवळ वैयक्तिक राजकीय आरोप म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांची सत्यता वेगळी बाब आहे, पण त्यांनी शिंदे गटातील संभाव्य सत्ता संघर्षाचा चर्चा पुन्हा समोर आणली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही परिस्थिती सोपी नाही, कारण एका बाजूला शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या लढाईचा सुप्रीम कोर्टातील निकाल बाकी आहे, दुसऱ्या बाजूला महायुतीच्या अंतर्गत सत्ता समीकरण आहेच, तिसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, आणि चौथ्या बाजूला स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या महत्वाकांक्षा आहेत. शिंदेंसमोर आता एकच मोठं आव्हान आहे, आपल्या गटातील राजकीय केंद्रबिंदू स्वतःभोवती कायम ठेवणं. कारण सत्तेत असताना प्रत्येक नेता तुमच्या सोबत असतोच, पण सत्ता बदलण्याची शक्यता निर्माण झाली की खरी राजकीय निष्ठा समोर येते. आणि म्हणूनच आज उदय सामंत यांच्यावर झालेले आरोप सिद्ध झाले किंवा खोटे ठरले तरी एकनाथ शिंदे यांनी हा राजकीय संदेश नक्कीच लक्षात घ्यावा लागेल. शिंदे गटात पुढची राजकीय पिढी तयार होते का? आणि जर तयार होत असेल तर त्या पिढीतील सर्वात महत्वाकांक्षी चेहरा कोण, हा प्रश्न आज उत्तर मागतोय. उदय सामंत खरंच शिंदेंना लक्ष करत आहेत का? मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे कोणाचं राजकीय गणित आहे? प्रसाद लाड यांची भूमिका नेमकी काय आहे? मराठा आणि ओबीसी संघर्षाचा राजकीय फायदा कोणाला होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिंदे गटात नेतृत्वाची दुसरी रांग तयार झाली आहे का? या सगळ्या प्रश्नांची ठोस उत्तरं नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नक्की आहे, ज्या क्षणी एखाद्या नेत्याच्या महत्वाकांक्षेची चर्चा सुरू होते त्या क्षणी सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये काहीतरी हालत असल्याची चाहूल लागलेली असते. म्हणूनच नवनाथ वाघमारे यांच्या आरोपांकडे अंतिम सत्य म्हणून पाहण्यापेक्षा त्यांनी उपस्थित केलेल्या राजकीय प्रश्नांकडे पाहणं महत्वाचं आहे. कारण आरोप उदय सामंतवर आहेत, चर्चा मनोज जरांगेंभोवती आहेत, नाव प्रसाद लाडचं समोर आलं आहे, पण या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी एकच व्यक्ती आहे, एकनाथ शिंदे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता खरा प्रश्न हा की उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय का? खरा प्रश्न हा आहे की शिंदे गटात पुढच्या सत्तेची शर्यत सुरू झाली आहे का? कारण राजकारणात मुख्यमंत्री पदासाठी दावा करणारा नेता नेहमी आधी स्वतः पुढे येत नाही, कधी कधी त्याच्या भोवती निर्माण होणारी अस्वस्थता आधी पुढे येते. आणि आज उदय सामंत यांच्या नावाभोवती निर्माण झालेली ही चर्चा त्या अस्वस्थतेची सुरुवात आहे की राजकीय आरोपांचं वादळ हे येणारा काळच ठरवणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर आपली काय भावना आहे, आपलं काय मत आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.